नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकॉस कृषी संवाद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पीएम सन्मान निधी दुप्पट कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे याबाबत। पीएम किसान शेतकरी सन्मान निधीबाबत शेतकरी वर्गांसाठी मिळालेली सर्वात मोठी आनंदाची बातमी अशी की पीएम किसान निधीचा जो 2000 रुपयाचा हप्ता मिळतो तो दुप्पट होणार आहे। में किसानों की सम्मान निधि की राशि बढ़ेगी, ये बहुत बड़ी खबर है। किसानों को लेकर मोदी सरकार का फोकस हर बजट में दिखा है और इस बार भी दिख सकता है। 6000 की जगह 8000 सालाना उनको किसान निधि मिल सकती है, 2-2 हजार की 4 किस्तों में। और अभी जो 13वीं किस्त आनी है उसमें 10 करोड़ से ज्यादा किसानों को इसका फायदा हो सकता है। बजट में किसान सम्मान निधि का बढ़ना यानी किसानों को ज्यादा पैसा देना, किसानों की आमदनी बढ़ाने का मोदी सरकार का जो मंत्र है, मोदी सरकार का जो फोकस है वो जरूर उसमें दिख सकता है। आइए जल्दी से आपको दिखाते हैं नए बजट से उम्मीद। सुरभि, बिल्कुल। नवी दिल्ली येथे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत। 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत संसदेचे अधिवेशन चालणार आहे। या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचे कामकाज 9 दिवस चालणार आहे। 31 जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर संसदेचे कामकाज सुरू होईल। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी दुप्पट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येऊ शकतो। सभी के सपनों को पूरा करेगा। मैं वित्त मंत्री निर्मला जी और उनकी टीम को इस ऐतिहासिक बजट के लिए बधाई देता हूं। त्याचबरोबर महिलांसाठी काही मोठ्या घोषणा होऊ शकतात। मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणार आहे, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 31 जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यासाठी दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील। मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प असणार आहे। तसेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, त्यामुळे अनेक योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे। महिला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात होऊ शकतात।